फ्रेंड्स, वेलकम टू सोनाज किचन मराठी. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. आज आपण बघणार आहोत स्पेशल कांदा भजी. त्यासाठी मी इथं 4 मोठे उभे चिरलेले कांदे घेतलेत. इथं 1 वाटी चना डाळीचं पीठ घेतलं आहे. इथं अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. थोडा ओवा, जिरं, हळद, चाट मसाला, लाल तिखट, कोथिंबीर, बेकिंग सोडा आणि मीठ. आता आपण बघूया कसं तर. बघा, इथं मी मोठे 4 कांदे चिरलेले आणि अशा स्लाइस केलेल्या आहे. याला उभ्या पातळ स्लाइस करा म्हणजे भजी आपली कुरकुरीत होतात. आता आपण ह्यात लाल तिखट 1.5 टीस्पून घातलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला. कमी तिखट लागत असेल तर कमी घाला, तिखट आवडत असेल तर जास्त घातलं तरी चालेल. आणि अर्धा टीस्पून मी चाट मसाला घातला आहे आणि आपली टेस्ट छान लागते. आणि हळद अर्धा टीस्पून घेतली आहे मी. आणि जिरं पण अर्धा टीस्पून आणि ओवा पण अर्धा टीस्पून. याप्रमाणे सगळं साहित्य आपण ह्या कांद्याला लावून घेऊया. तर हे आपण इथं कोथिंबीर आपली चिरलेली आहे. ही सगळी मी कोथिंबीर घालते. मी 1/2 वाटी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर जास्त घातली की नाही छान टेस्ट येते. कोथिंबीर घाला भरपूर. थोडं अर्धा पाव चमचा मीठ घालूया. याला सगळीकडे मीठ लावून घ्यायचं व्यवस्थित. बेकिंग सोडा आपल्याला नंतर घालायचा आहे. ह्याला मीठ लावून आणि साहित्य लावलं की नाही ह्याला पाणी सुटतं. आपल्याला हे कांद्याला पाणी सुटलं त्या पाण्यातच पीठ भिजवायचं आहे. आपलं वर पाणी यूज करायचं नाही आहे. त्यामुळे हे व्यवस्थित त्याला 10 मिनटं आपण रेस्टला ठेवूया. तोपर्यंत मी इथं कढईत तेल तापायला ठेवते. हे बघा, इथे मी एक कढई ठेवली आहे मोठी तळण्यासाठी. त्यात तेल तापत ठेवलं आहे. बघा, आता 10 मिनटं झालेले आहे. हे कांद्याला मी मीठ सगळं तिखट साहित्य आपलं लावलेलं आहे. हे बघा, आपला हा कांदा मऊ पडला आहे म्हणजे याला पाणी सुटलं आहे. आता आपण काय करूया, हे आपण चना डाळीचं पीठ घेतलं आहे सगळं यात घालूया. 1 वाटी आणि हे अर्धा वाटी तांदळाचं पीठ. हे सगळं साहित्य मी हाताने व्यवस्थित मिक्स करते. आणि हे अगदी छान लागतं कुरकुरीत भजी. नक्की ट्राय करा. आता थंडीच्या दिवसात आपण असलं आपल्याला तळलेलं वगैरे आवडतं खायला, त्यामुळे नक्की ट्राय करा. खूप छान भजी होतात. हे बघा, हे व्यवस्थित मी पीठ सगळीकडं मिक्स करून घेतले, कांद्याला लावून घेतलं आहे. आता हा आपला बेकिंग सोडा आहे ना, हा अगदी 1 टीस्पून असा घाला. खूप घालायचं नाही, तेल ओढतंय. आणि तुम्हाला पीठ मिक्स करताना जर ड्राय वाटलं ना तर अगदी 1-2-3 टीस्पून तुम्ही थोडंसं पाणी घालू शकताय. टीस्पूनने घाला, खूप एकदम घालू नका ड्राय वाटलं तर. त्याच्यामुळे जरा कांद्याला पाणी सुटल्यावरच पीठ मिक्स करायचं, म्हणजे पाण्याची गरज पडत नाही. तरी पण ड्राय वाटलं तर घाला. आता आपण हे व्यवस्थित मी मिक्स केलं आहे. आता आपण भजी तेलात सोडूया. आता इथं आपलं तेल पण व्यवस्थित तापलं आहे आणि आपलं पीठ पण तयार आहे. आता यात आपण भजी सोडूया. मी छोटे छोटे भजी सोडते. एकदम मोठी मग ती आत ना पोटात कच्ची राहतात, त्याच्यामुळे जरा छोटी छोटी भजी सोडायची. आणि मंद गॅसवर तळायचं भजी, मोठी गॅसवर नाही, मग ते आत कच्चे राहतात. आता ही आपली सगळे भजी सोडले आहेत. आता ही भजी तळोपर्यंत तुम्ही प्लीज मला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा, म्हणजे माझ्या अशा वेगवेगळ्या मी रेसिपी आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा, या प्रकारे हे दोन्ही साईडने असं भाजून तळून घ्या. तांबूस कलरवर, गडबड करू नका आणि मध्यम आचेवर तळा. आता आपण ही आपली भजी काढून घेऊया. अशा या प्रकारे अगदी कुरकुरीत छान आपली भजी तयार झाली आहे. स्पेशल भजी कुरकुरीत छान आणि मस्त वास सुटला आहे.
अशा प्रकारे आपली स्पेशल कांदा भजी तयार झाली आहे. नक्की ट्राय करा. प्लीज मला लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.